तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या ब्लॉग 2 मध्ये. तर आता आपण घेऊन जात आहे दिनेश भाई यांना दवाखान्यात. तर दवाखान्यात नेण्यासाठी आमच्याकडे आहे बजाज कंपनीची बेंच. तर बेंचची सवारी करत आम्ही चौघही निघालो आहोत आमच्या तर मार्गावर. दिनेश भाई यांना आम्ही नेत आहे यात्रिकेसारखं रुमाल बांधून इस्पितळाच्या दिशेने तुम्ही पाहू शकता. तर आम्ही पोचलो दवाखान्यात आणि आमची बेंच पार्क केली दवाखान्याच्या विरुद्ध दिशेला आणि निघालो दवाखान्याच्या आत दिनेश भाईला घेऊन. दवाखान्याच्या आत गेलो आणि बघतोय तर काय, दवाखान्यात कंपाऊंडर नाही. तर डॉक्टरांनी घेतला दिन्याला आत आणि आत बोलवून म्हणले आता झोप तू बाळा. तर पहिल्यांदा दिन्याचा चेक केला रक्तदाब. तर रक्तदाब चेक करायला लागली, मला जरा आला टेन्शन. डॉक्टर साहेब बघायला लागलेले म्हणून मी घेतला कॅमेरा बाजूला. तर आत वाकून बघतोय तर काय, वैद्यांनी केल्या इंजेक्शनची तयारी. आणि बघा की मागं अरमानभाई किती खुश झाले. इंजेक्शन म्हणल्यावर अरमानभाई म्हणले आता बासच म्हणले. तर आम्ही घेतला शरदला पण कॅमेऱ्यामध्ये. तर शरदला म्हणलं जरा ॲक्शन बिक्शन करून टाक. आणि इस्पितळातून बाहेर निघालो आणि स्वार झालो आपल्या बजाज बेंचवरती. आणि बजाज बेंचवरती स्वार झालो आणि बजाज बेंचची चावी झाली एक्सचेंज. चावीच बस नाही. आता दिनेश भाई म्हणला भाई बजाज बेंचची खासियत आहे, त्याचा स्विच खाली आहे. बघतोय तर का खाली पण स्विच. आता म्हणलं चला चालू करूया. चालू केलं आणि बजाज बेंच चालू केली आणि निघालो परत कॉलेजच्या दिशेने. पेट्रोलचा भाव काय?